सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। बऱ्याच अशा कमेंट असतात की घरातलाच नवरा त्रास देतो, कधी कोणाची सासू सासरे त्रास देतात, तर कोणाची नणंद त्रास देते, तर कोणाच्या आजूबाजूला जे लोक राहतात ते लोक त्रास देतात, तर कोणी करणी बाधा करण्याचा प्रयत्न करतात, तर कोणी घराला नजर दोष लावत असतात। असे एक नाही अनेक कमेंट वाचते आणि मनाला खंत वाटते की ह्या बऱ्याच गोष्टीतून सर्वांना जावं लागतं। आणि ह्या सर्व संकटांना तोंड देण्यासाठी आज मी खास तुमच्यासाठी उपाय घेऊन आले। उपाय व्यवस्थितपणे ऐका, व्हिडिओ व्यवस्थितपणे ऐका आणि ज्यांना कुणाला व्हिडिओ हवा असेल त्यांना व्हॉट्सअपला जाऊन शेअर करा। हे जे आपण तुरटीचे उपाय आज काही पाहणार आहोत। बघा, तुरटी ही अशी वस्तू आहे ज्याने आपल्या घरातला नजरदोष तर दूर होतोच, परंतु ज्यांना कुणाला झोपेचा प्रॉब्लेम आहे, म्हणजे रात्री झोप येत नाही, अशा लोकांना सुद्धा हा जो तुरटीचा उपाय आहे हा सुद्धा खूप फायदेमंद ठरणार आहे। तर आता आपण ह्या तुरटीचे उपाय कुठले कुठले आहेत व्यवस्थितपणे जाणून घेऊया। आता ज्यांच्या घरात आजूबाजूला जे कोणी नजर लावणारे लोक आहेत, किंवा असं वाटतं की आपल्या घराला, म्हणजे आपण कधी कधी आपण नवीन घर घेतो किंवा नवीन घराचं काम करतो किंवा घरात काहीतरी नवीन वस्तू घेतो किंवा आपली मुलं खूप छानपैकी आपल्या घरात आपल्याशी वागतात, हे सुद्धा काही लोकांना पाहवत नसतं आणि ते लोक काय करतात, सतत आपल्या घराकडे पाहत असतात। त्यांची ही जी नजर असते ही आपल्या संसाराला कधी कधी बाधा ठरते। आता ही नजर आपल्या घराला लागू नये त्यासाठी काय करायचं, आपल्या घराच्या बाहेरच्या साईडला अगदी कुठेही बाजूला तुम्ही एक तुरटीचा खडा ठेवू शकता, ज्याने काय होईल, ज्या लोकांची तुमच्या घरावर वाईट नजर आहे, ज्या लोकांना असं वाटतं की तुमच्या घरात नेहमी नकारात्मकता यावी, अशा लोकांची जी नजर आहे ही नजर तुमच्या घराकडे पडली तरी पण त्याचा काहीही इफेक्ट तुमच्या घरावर, तुमच्या परिवारावर, तुमच्यावर, तुमच्या नवऱ्यावर, तुमच्या मुलांवर, तुम्हाला ह्या सर्व नजरेपासून हा जो तुरटीचा तुकडा आहे हा प्रोटेक्ट करेल आणि नेहमी घराच्या बाहेरून जी ऊर्जा येते ती नकारात्मक न येता चांगली ऊर्जा येईल, म्हणजे पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्या घरात संचार करेल। त्यामुळे आपल्या घरात नेहमी भरभराट होईल, आपल्याला जी लागलेली इतरांची नजर आहे ही नजर सुद्धा निघून जाईल। आता ज्यांना झोप येत नाही त्यांनी काय करायचं, ज्यांना रात्री झोप येत नाही, ज्यांना खूप असे वाईट विचार येतात, चांगले वाईट कुठलेही विचार येतात परंतु झोप लागत नाही, आता काय करायचं, तर एक छोटासा तुरटीचा तुकडा घ्यायचा आणि तुम्ही ज्या उशीवर झोपता त्या उशीखाली तो तुकडा ठेवायचा आणि रात्री झोपी जायचं। नक्कीच जर तुम्हाला निगेटिव्हिटीमुळे झोप येत नसेल किंवा काही वाईट साईट विचार तुमच्या डोक्यात येत असतील तर ते विचार निघून जातील। परंतु ह्या उपायाने जर सुद्धा तुम्हाला फायदा होत नसेल तर तुम्हाला डॉक्टरकडे जाणं खूप गरजेचं आहे। आता पुढचा उपाय पाहूया। आपल्या घरात नेहमी पैसे टिकत नाही, आलेला पैसा टिकत नाही आणि पैसा येतो तरी पण तो पुरवठीस जात नाही, आलेला पैसा आपले मार्ग मोकळे करून बाहेर निघून जातो आणि पैसे टिकत नाहीत, त्यासाठी काय करायचं, हा उपाय जो आहे खूप महत्त्वाचा उपाय आहे। एक तुरटीचा छोटासा तुकडा घ्यायचा आणि तो तुकडा एका लाल कपड्यात बांधायचा आणि जिथे कुठे तुमची तिजोरी आहे पैशांची किंवा तुम्ही डब्यात ठेवत असाल, अगदी थोडी तरी कॅश आपल्या घरात ठेवत असाल, त्या जाग्यावर ही लाल कपड्याने बांधलेली तुरटीचा तुकडा, ही पोटली आपल्याला तिथे ठेवायची आहे। आणि बघा, आपल्या घरात जी काही लक्ष्मी अस्थिर झालेली आहे, म्हणजे पैसे टिकत नाही, आलेला पैसा भरभर निघून जातो, तो प्रॉब्लेम, तो जो संकट आहे तुमच्यापासून नक्कीच दूर होईल। आता आपल्या घरात बघा, काही लोकांच्या घरात झाडू पोछा करण्यासाठी काही लेडीज येतात, तर काही लोकांच्या घरात स्वतः साफसफाई करतात। आता आपल्या घरात नेहमी निगेटिव्हिटी आहे असं आपल्याला वाटतं किंवा आपल्या घरात काहीतरी आपल्याला आवाज येतो, तर कोणाचा किंचाळण्याचा आवाज येतो, तर काहीतरी वेगळंच आपल्याला विचित्र वाटत असं आपल्या घरात, अशा वेळेला काय करायचं, थोडीशी तुरटी आणि थोडंसं खड्यांचं मीठ घ्यायचं आणि झाडू पोछा मारते त्या बाईला सांगायचं की थोडंसं हे त्या बादलीत टाकायचं आणि विरघळून नंतर हा पूर्ण आपल्या घराला पोछा मारून घ्यायचा। आता ज्यांना कुणाला नेहमी नजर लागते त्यांनी काय करायचं, म्हणजे एक जो तुरटीचा तुकडा घ्यायचा आणि आपल्या हाताच्या तळ हातावर थोडासा लावायचा आणि त्यानंतर हा जो तुकडा आहे हा तव्यावर शेकून घ्यायचा, ह्याची पूर्ण राख करून घ्यायची आणि ही राख आपल्या बाथरूममध्ये किंवा बेसिनमध्ये फ्लश करून टाकायची। बघा, ह्याने सुद्धा लागलेली नजर नक्कीच दूर होईल। आजचे छोटे छोटे उपाय नक्कीच तुम्हाला कळले असेल आणि तुम्ही करून पाहतील। मला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा।